नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण मस्त असा पटकन तयार होणारा गरमागरम वडा बनवतोय. बनवायला हा खूप सोपा आहे. वडापावपेक्षा तर खूप सोपा आहे. त्यापेक्षा खायलाही हा एकदम भारी लागतो. यासोबत चटणी वगैरे काही गरज लागत नाही. हा असाच खायला खूप छान लागतो. त्यामुळे हा बनवायला सोपा आहे. तर चला आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथं मी रेसिपी आपली बनवण्यासाठी थोडे साहित्य घेतलेले आहे. तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जरासं आलं घेतलेलं आहे आणि टमाटर घेतलेले आहेत त्यासोबतच. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथं हे जे टमाटर आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने याच्या आपल्याला स्लायसेस कट करायचे आहेत, म्हणजे त्याच्या चकत्या कट करून घ्यायच्या आहेत. तर हे स्लाइस जे आहेत ते एकसारखे कट व्हावेत एवढी काळजी घ्यायची. एका बाजूने मोठे एका बाजूने छोटे असे होऊ नयेत. तर अशा पद्धतीने हे एकसारखे असे याचे स्लाइसेस तयार झाले पाहिजेत. तर सर्व 2-3 टमाटर होते ते मी इथे कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर हे जे पुदिना आणि कोथिंबीर आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं घालून घेते. यासोबतच या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत इथे त्याही घालून घेते आणि यामधलं थोडंसं आलं पाहिजे आपल्याला. तर ते कट करून अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं वाटलं जातं. यासोबतच तुम्ही किती तिखट खाताय यानुसार यामध्ये मिरच्या घाला. तर मी इथं कमी तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या मी 3-4 घातलेल्या आहेत. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये घाला. यासोबत यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायचे आणि इथं मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे, एक अर्धा चमच्यापेक्षा जास्त. म्हणजे यामध्ये लिंबू घालायची गरज पडत नाही आहे आणि आपली चटणी जी आहे ती छान अशी चटपटीत अशी तयार होते. तर यामध्ये शक्य तेवढं तर पाणी न घालता ही चटणी वाटण्याचा प्रयत्न करा आणि लागलीच गरज तर 1 चमचाभर पाणी घाला. तर इथं आता आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आपले वडे तळण्यासाठी. तर बेसन घेतलेलं आहे मी, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि वडे बनवतोय तर ऑफकोर्स ओवा तर पाहिजेच. तर इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, तर तो ओवा घालून घ्यायचा आहे यामध्ये. सोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे मी इथे. तर हे 3-4 साहित्य घालून हे थोडंसं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालत घालत हे छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे असं. तर इथं मी हे मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे पीठ जे आहे ते खूप पातळ नसावं एवढी काळजी घ्यायची आहे फक्त. हे कधीही पीठ मळते वेळेला जशा प्रकारे वडापावचं पीठ असतं त्यापेक्षा थोडं आपल्याला घट्ट याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचे. यामुळे थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि हे पीठ मिक्स करत छान स्मूथ असं अशा पद्धतीचं बॅटर बनवत जायचे. तर आता आपले टमाटर कट करून तयार आहेत, आपलं बॅटर बनवून तयार आहेत. तर आपण बॅटर जे आहे ते साईडला ठेवून देऊयात. सोबतच आपली चटणीही वाटून तयार झालेली आहे. तर इथं काय करायचं आहे, थोडी मोठी प्लेट घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये जे आपण टमाटर जे आहे ते कट करून ठेवलेले होते त्याचे स्लायसेस घ्यायच्यात आणि एक एक करून अशा पूर्ण प्लेटमध्ये पसरवून ठेवायच्यात. यामुळे आपलं काम जे आहे ते सोपं होतं, एवढंच याचा उद्देश आहे फक्त. आपलं नंतर वडे बनवताना आपले पटपट बनवून होतात. तर इथं सर्व टमाटरचे स्लायसेस मी प्लेटमध्ये ठेवून घेतलेत. तर आपली जी पुदिनाची चटणी आहे ती आपल्या आवडीनुसार अशा पद्धतीने थोडी थोडी घ्यायची आणि या स्लायसेसवरती घालत जायचे आणि ही चटणी पूर्ण स्लाइसवरती जेवढी आपण पसरवू शकतो तेवढी अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. यामुळे काय होतं, जो आपला वडा आहे त्यामध्ये पूर्ण चटणी जी आहे ती टेस्ट येते, पूर्ण घास जो आपण खातो त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने थोडी ही आपल्याला पसरवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण वड्यामध्ये ही चटणी आपली टेस्ट येते. तर यामध्ये आणखीन मी चीज घातलेला आहे. तर मी इथं चीज स्लायसेसचा वापर केलेला आहे. एका स्लाइसचे 4 तुकडे करून अशा प्रकारे मी इथं टमाटरच्या स्लाइस एवढे हे चीज स्लाइस जे आहेत ते यावरती ठेवून घेत आहे. चीज घातल्यामुळे आपले जे वडे आहेत ते खूप छान चीजी असे तयार होतात. तर त्यामुळे चीज तुमच्याकडे असेल तर जरूर उपयोग करा. क्यूबवाला चीज असेल तर शक्य तेवढं व्यवस्थित असं कट करून यावरती स्लाइस बनवून ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मी चीज स्लायसेस वापरलेत, म्हणजे आपलं काम जे आहे ते सोपं जातं. तर आता आपण वडे बनवतोय तर काय करायचं आहे, एका हाताने उचलून हे जे टमाटरची स्लाइस आहे चीज आणि चटणी लावलेली ती घ्यायचे, बॅटरमध्ये ठेवायचे आणि चमच्याच्या मदतीने हे
कव्हर करायचे पूर्ण बॅटरनी आणि चमच्यानीच हे आपल्याला उचलून घ्यायचे। यामुळे काय होतं, हे जे चटणी आणि चीज आहे ते हलत नाही आणि निघत नाही, इकडे तिकडे होत नाही आणि चमच्यानेच हे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचे। तर अशा पद्धतीने केल्यामुळे आपला वडा जो आहे तो खूप छान व्यवस्थित होतो। तर त्यामुळे शक्य तेवढा प्रयत्न करा हे चमच्यानेच आपलं बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडण्याचा। तर इथं आपले सर्व वडे जे आहेत ते अशा पद्धतीनेच आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचेत। तेल आपलं व्यवस्थित गरम पाहिजे फक्त वडे सोडायच्या अगोदर। तर पाहू शकता तुम्ही छान असे आपले वडे फ्राय होत आहेत आणि फुलत आहेत। तर पलटून दोन्ही बाजूनी 1 मिनिटभर हे छान असे तळून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी। तर जसे जसे वडे आपले तळले जातात तसे तसे हे पलटत जायचेत आणि छान कुरकुरीत असे आपले हे वडे तळून घ्यायचे। तर खूप मस्त असे वडे हे आपले तयार होतात। वडापावपेक्षा कमी वेळ लागतो, पटकन आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात। तर इथं पाहू शकता छान असा गोल्डन कलर येत आहे वड्यावरती। यासोबतच आपलं चीज घातलेलं आहे तेही खूप छान यामध्ये मेल्ट होत आहे। तर थोडंसं एका बाजूला दिसतंय यामधून चीज जे आहे ते बाहेर आलेलं। तर सेम अशाच प्रकारे सर्व वडे जे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एका टिश्यू पेपरवरती मी इथं वडे जे आहेत ते आपले काढून घेत आहे। तर पाहू शकता सर्व वडे आहेत ते अशाच पद्धतीने मी इथं तळून घेतलेले आहेत। तर टमाटरच्या स्लाइसनुसार आपल्या वड्याची स्लाइस ही कमी जास्त होत जाते। तर इथं सर्व वडे तळून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपण चटणीचा वापर केलेला आहे, त्यामुळे वरून दुसरी चटणी लावायची गरज नाही। तुम्हाला जर गरज वाटलं तर तुम्ही हे पावासोबतही खाऊ शकता, पण अशाच पद्धतीने हे वडे असेच खाल्ले जातात। तर हे सुरतचे फेमस टमाटर पकोडा म्हणून ओळखले जातात। सुरतमध्ये किंवा गुजरातमध्ये हे अशा प्रकारचे वडे जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात। तर तिथलीच ही रेसिपी आहे। तर आज मी ही गुजरातची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर इथं आपण एक वडा जो आहे तो आपण कट करून पाहूयात। इथं मी एक वडा घेतलाय, तर तो कधीही चाकूनेच कट करायचा। तर अशा पद्धतीने कापून घेऊन इथं पाहू शकता आतमधून छान असा आपला वडा जो आहे तो तळलेला आहे। छान चटणी आहे, त्यावरती चीज तर एकदम मेल्ट होऊन गेले, त्यामुळे चीज तर पूर्ण असं बेसन आणि चटणीमध्ये मिक्स झालंय आणि टमाटर ही पटकन शिजतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी। तर छान असे आपले गरमागरम कुरकुरीत चटणीमुळे, चटपटीत चटणीमुळे आपले छान वडे खूप मस्त टेस्ट लागते खरंच याची। तर एक वेळेला नक्की जरूर बनवून पहा आणि तुमचे वडे कसे होतात किंवा पकोडे कसे होतात हे कमेंट नक्की करा। धन्यवाद।